महेंद्र वारेकर गुरुजींचा अभिष्टचिंतन सोहळा भक्तिभावाने संपन्न। श्री महेंद्र वारेकर गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला। काशीमाळी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी हजारो भक्तगण मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर लहान बालकांच्या हस्ते केक कापून गुरुजींचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी पंचमुखी हनुमान मंदिर व आखाडा प्रमुख महंत श्री महामंडलेश्वर भक्ती चरणदास महाराज यांनी वारेकर गुरुजींना शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या। सोहळ्याला समर्थ जीवन परिवाराचे प्रमुख विधाते काका यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अग्रवाल सर होते। त्यांनी आपल्या मनोगतातून गुरुजींच्या समाज हिताच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। गुरुजींनी आपल्या गुरुभक्तांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केलं। त्यांनी उपस्थित भक्तगणांचे आणि मान्यवरांचे आभार मानत आपले विचार व्यक्त केले। सोहळ्यादरम्यान अनेक भाविकांनी गुरुजींबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्यावरील निष्ठा आणि कृतज्ञता दर्शवली। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला। श्री महेंद्र वारेकर गुरुजींवरील भक्तगणांचे प्रेम आणि श्रद्धा यावेळी स्पष्टपणे दिसून आली। आज समर्थ जीवन परिवार जो आम्ही एक भक्तांपासून सुरू केला आणि आज त्याचं हे मोठ्या रूपात रूपांतर झालंय। आज 12 फेब्रुवारी आमचा वाढदिवस भक्तगणांनी साजरा करायचा ठरवला, पण आम्हाला वाढदिवस साजरा करण्यात रुची नसते। मग त्यांच्या आग्रहास्तव हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून आम्ही साजरा करतो। तो कृतज्ञता म्हणजे काय, तर आपण आम्हाला संधी दिलीत मार्गदर्शनाची आणि त्या संधीचं परमेश्वराने स्वामीने सोनं केलं। भक्तगणांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याला आम्ही मार्गदर्शनाच्या रूपाने कारण झालो आणि तो कृतज्ञता, ती संधी भक्तगणाने आम्हाला दिल्यामुळे ती कृतज्ञता कुठेतरी प्रकट करायची होती आणि म्हणून हा कृतज्ञता दिवस म्हणून हा साजरा केला जातो। आज या सर्व सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते। या भक्तगणांना सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होऊ दे अशी आम्ही परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो। तसंच या कार्यक्रमाला आमचे गुरु आणि या दिगंबर आखाड्याचे प्रमुख भक्ती चरणदास महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि त्यांनी उपस्थिती राखली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्हाला आशीर्वाद दिले। त्यामुळे या सर्व संत महंतांचे सगळ्यांचे आम्ही आशीर्वाद, सर्वांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अशीच सनातन धर्माची, हिंदू संस्कृतीची कार्यप्रणाली मोठ्या प्रमाणात वाढू दे आणि परमेश्वराकडे आम्ही मागणं करतो की हा भारत देश या भूतलावरती सगळ्यांचा महागुरु होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आम्ही 2 शब्द आमचे सांगतो। जी की कृपा सेवा से वहाँ गोदावरी के तट पर हम लोग एक साथ में एक परिवार के रूप में हम लोग की परिवार के मुखिया, आप लोग के सबकी गुरुदेव, सबकी सदगुरुदेव, आज परम पूज्य महाराज श्री की जन्म दिवस उपलक्ष्य में हम लोग आज एक साथ में एक परिवार एक साथ आज एकत्रित हुए हैं। मैं मेरे तरफ से आप लोग की ओर से महाराज श्री की बहुत बहुत शुभकामनाएं बधाई देता हूँ। प्रभु त्र्यंबकराज श्री राम जी, हनुमान जी महाराज की स्वस्थ रखे, प्रसन्न रखे और समाज के लिए, देश के लिए और अपने नासी के लिए अच्छे काम करें। ऐसे आशीर्वाद हम लोग भगवान श्री चरण से प्रार्थना करते हैं। हमारे आपकी संबंध, जैसे महाराज से बताया, पिछले बार में बाहर था, अचानक आया है। एक्चुअली में 14 तारीख आने वाला था प्रयागराज से और संजोग ऐसे होता है, कहाँ गंगा के किनारा और कहीं गोदावरी के किनारा। तो ये जो संजोग है, गंगा के किनारे में हम लोग
2.5 महीना तक निवास किए, अभी तुरंत गोदावरी के किनारे पे आ गए। ये कहीं ना कहीं हम लोग की जो जीवन आदि अनादि काल से हम लोग की जुड़ा है और भगवान की कृपा आशीर्वाद है। जैसे हम लोग एक धर्मनगरी पुण्यनगर में निवास करते हैं, कहीं ना कहीं हमारे किसी पूर्व जन्म की पुण्य ही है। गुरुजी, मी आमच्या घरातला 2 महिन्यापूर्वीचा अनुभव सांगते की स्वामींची प्रचिती कशी येते। माझे मिस्टर श्री योगेश दशपुते 2 महिन्याच्या पौर्णिमेला आदल्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज झाला। मी 16 हॉस्पिटल फिरली, मुंबईच्या लीलावतीला सुद्धा जाऊन आली। सगळ्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला, पण गुरुजींनी दत्त पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांसमोर डिक्लेअर केलं की काळजीचं काहीच कारण नाहीये, योगेश भाऊंना ऑपरेशन करायची गरज पडणार नाही। आणि आज सगळ्यांसमोर योगेश दशपुते इथे उभे आहेत। इतकंच सांगेन। सहवास आहे, 1 वर्षापूर्वी आम्हाला लाभला। माझी मिसेस, तिची मैत्रीण रोहिणी दशपुते आणि श्री योगेश दशपुते यांच्या पुण्यकर्मामुळे आम्हाला गुरुजींचा सहवास लाभला। सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, गुरुजी काय आहेत सगळ्यांना माहिती आहे। फक्त मी एकच सांगू इच्छितो, मी एक इंजिनियर आहे, परंतु आजचं जे युग आहे हे सायन्सचं युग आहे आणि अशा या सायन्सच्या युगामध्ये सुद्धा अध्यात्माचा हा जो काही प्रभाव आहे आणि हा अध्यात्माचा जो चमत्कार आहे हा मला गुरुजींच्या रूपाने अनुभवायला मिळालेला आहे। आणि विज्ञान जिथे थांबतं तिथे मी असं म्हणेल की अध्यात्म हे सुरू होतं आणि हा प्रत्यय मला गुरुजींमुळे आला। 2च ओळी बोलेल गुरुजींबद्दल की अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं देवं तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुजींचा प्रवास माझ्या जीवनात केळकर साहेबांमुळे मला लाभला। मी योगेश शेवाळे भरकटलो होतो आयुष्यात असं म्हटलं तरी चालेल। स्वामी समर्थांचे चरित्र मी रोज वाचले। असं बरंच होतं की पूर्वी स्वामी समर्थ होते, पण आजच्या युगात असे स्वामी आहेत हे मी जेव्हा अनुभवलं, मी लोकांनाही सांगत असतो की आजही स्वामी समर्थ आहे आणि ते आज आमच्या महेंद्र सरांच्या रूपाने आमच्या आयुष्यात आलेले आहेत। एकच शब्द सांगतो, खरोखर स्वामींनी असेच कार्य केले। गोरगरिबाला जे अडले होते, काही ज्यांचे लग्न वगैरे असे काही प्रॉब्लेम होते, ते स्वामींकडे जायचे, स्वामी सेवा द्यायचे, छोट्या छोट्या सेवा राहायच्या आणि त्या सेवेने त्यांचे प्रश्न मार्गी लागायचे। आजही गुरुजी तेच कार्य करत आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी सांगतात, पण एवढं ठामपणे सांगतात की तुला 2 वर्षात या घरातून बाहेर जावं लागेल, तुला हे नोकरी सोडवत लागेल, तुला पायावर उभत लावावं। हे जे हक्काने सांगतात गुरुजी, हे असं आजपर्यंत कुठंच घडलेलं नाही। म्हणजे कोणी असं सांगत नाही तुला नोकरी सोडावं लागेल, तुला घर सोडावं लागेल। मला जेव्हा गुरुजींनी सांगितलं तुम्हाला हे घर 2 वर्षात सोडायचं आहे, तेव्हा मला खूप प्रचंड प्रेशर आलं होतं, वाटलं नव्हतं मी घर सोडत। पण आज गुरुजींच्या कृपेने खरोखरच मला वास्तू जी पाहिजे होती त्या प्रकारे वास्तू भेटली आणि मी खरोखरच गुरुजींच्या शब्दाला सार्थ ठरलो। धन्यवाद। स्वामींसाठी असं मी एक छोटंसं गाणं म्हणणार आहे। माझं नाव सौ रोहिणी लक्ष्मीकांत कोतकर। थोडे थांबाना, थोडे थांबाना, थोडे थांबाना, स्वामी थोडे बसाना। आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता काका, आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का। थोडे थांबाना, थोडे थांबाना, थोडे थांबाना, स्वामी थोडे बसाना। स्वामी पाठ घेऊ द्याना, त्यावर येऊन बसाना। अंघोळ घालून मला तुमची पूजा करू द्याना, अंघोळ घालून मला तुमची पूजा करू द्याना। थोडे थांबाना, थोडे थांबाना, थोडे थांबाना, स्वामी थोडे बसाना। निलेश मेतकर आणि स्नेहल मेतकर, स्नेहल मेतकरचे वडील आणि निलेश मेतकरचे सासरे मला
सरांबद्दल, गुरूंबद्दल जे काही आतापर्यंत संकल्पना सांगत होते माझी मुलगी आणि जावई, त्याचा अनुभव मला आजच मिळाला आहे. ज्या कामासाठी मी बऱ्याच वर्षापासून झगडत होतो, तो अनुभव सरांनी एका सेकंदात माझ्या मनातून मोकळा केला आणि ज्या कामासाठी मी आलेलो होतो ते काम माझं साध्य झालं. मला आज असे अनुभव आले की बाबांच्या चरणावरती पाय ठेवून जेव्हा मी डोकं ठेवलं त्यावेळेला स्वामी समर्थ अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर दिसले. असे मला अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले. आणि आज मोठे संत महंत महाराज ते सुद्धा त्यांच्या मुलीच्या आणि जावयांच्या याच्यामुळे मला गैरून आले की त्यांच्यामुळे माझे दर्शन झाले. मोठ्या मोठ्या लोकांचे आजपर्यंत कधी, मी खेड्यातला आहे, मी शेतकरी आहे, तर मी त्यांच्याबद्दल एक भावगीत म्हणणार आहे, ते फक्त ऐक. गुरुजींबरोबर साधारण 10 ते 12 वर्ष झालेत असोसिएटेड आहे. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी म्हणजे आम्हाला तर त्याचे प्रत्यय आलेलाच आहेत, आपल्या सर्वांना सुद्धा त्याचा प्रत्यय आलेलाच असेल नक्कीच, त्यामुळेच आपण सर्व आज इथे आहात. परंतु मला एक गोष्ट आज प्रकर्षाने सांगावीशी वाटते. म्हणजे माझा मित्रपरिवार बराच मोठा आहे, तर त्याच्यात मी कधीच कोणाला हे सजेस्ट केलं नाही, कारण ही गोष्ट जी आहे आपण सजेस्ट करून सांगायचं नसतं. आपल्या बरोबर जे आहेत त्यांना आपण सजेस्ट करणं हे चुकीचं आहे. त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे, आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे किंवा यांच्या आधी काय होतं, आता काय चाललं आहे, त्याप्रमाणे मग त्यांनी स्वतः आपल्याला विचारलं पाहिजे. तसंच मागच्या 1 वर्षात असा प्रत्यय आला की माझी जेवढी मित्र कंपनी आहे त्यातल्या प्रत्येकाने जे आहे, प्रत्येकाने गुरुजींबरोबर आज असोसिएट झालेत आणि प्रत्येकाचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सगळे गुरुजी त्याप्रमाणे ते सॉल्व करून देत आहेत आणि त्यांना त्याचा प्रत्यय आला. त्यामुळे ते सुद्धा जेवढं मी पूर्ण मनाने त्यांच्याबरोबर असोसिएट आहे तसंच ते सुद्धा मित्र जे आहेत आज गुरुजींच्या प्रत्येक त्यांना काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ते गुरुजींना विचारल्याशिवाय ते आता ॲक्टिव्हिटी करत नाही. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय बेदाडे. प्रथमतः तर सर्व समर्थ परिवाराचे खूप खूप आभार मानतो. इथं आपण या ज्ञान मंदिरामध्ये आपण जमले सर्व, त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. आणि आपण खूप लकी आहोत सर्व. या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीमध्ये आणि ह्या ज्ञान मंदिरात आपण सगळे बसलो आहोत आणि सरांच्या सानिध्यात बसलो आहोत. सर्व क्षेत्रातील लोक इथे जमलेले आहे. राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, इंजिनियर, डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रातील इथं लोक बसलेले आहेत. प्रथमतः तर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर जसा म्हणताय हा कृतज्ञता सोहळा आहे आजचा, तर सरांना मी सांगू इच्छितो कृतज्ञता व्यक्त ही एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीमध्ये होत नसते. तुमचे कितीही आभार जरी आम्ही मानले तरी एका दिवसामध्ये ही कृतज्ञता आमच्याकडून व्यक्त होऊ शकत नाही. कारण तुम्ही ज्या प्रकारचं कार्य करता आहात आम्हा सर्वांसाठी ते काही आम्ही बोलूनही व्यक्त होऊ शकत नाही आणि ते उपकार बोलूनही आम्ही फेडू शकत नाही. माझी प्रचिती सांगतो. जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही 10 वर्ष 12 वर्ष एवढा सरांबरोबर सहवास आहे, गुरूंबरोबर सहवास आहे. सरांबरोबर तसा माझा सहवास 1 ते 1.25 वर्षाचाच आहे. मी असं समजेल की मी खूप फ्रेशर आहे या समर्थ परिवारामध्ये. अजून मला भरपूर काही अनुभव यायचा आहे, पण जे काही आहे, जो काही अनुभव आला आहे, सरांनी आता सांगितलं की मी जसं कोणाला तरी जागा घ्यायला सांगितली, बरंच काही प्रगती करायला सांगितली, पण जेव्हापासून मी सरांच्या सहवासामध्ये आलो
नकळत सरांनी माझ्याकडून भरपूर काही करून घेतलं. जसं ते दादा म्हणाले की सर कमर्शियल कधीच नाहीये, तसाच माझा अनुभव आहे. सर कधीही कोणाकडे काही मागत नाही. आणि जसं त्यांनी आता व्यक्त केलं, तुम्ही तुमच्या संसारामध्ये ओव्हरफ्लो व्हा आणि मग द्या. बाकीचे लोक आपण आधी कोणाकडे जाऊन आलेलो असू, पहिले लोक काय म्हणतात, आधी माझा खिसा भरा आणि मग तुम्हाला तिकडे काय करायचं करा, माझे एवढे पैसे आहे, मग तुम्हाला प्रचितीची येवो अगर न येवो त्याच्याशी त्यांना काही नाही आहे. पण सर अशी मी माझ्या जीवनामध्ये मी म्हणजे पहिले गुरु असे आहे माझ्या आईवडिलांनंतर की ज्यांनी 1 ते 1.5 वर्षामध्ये माझ्याकडून भरपूर काही गोष्टी करून घेतल्या. गोष्ट अवघड एकच आहे, सरांची भेट होत नाही. आपण जसं म्हटलं की सर नेहमी बाहेर असतात, पण मी असं म्हणेल की बाकीचे देव देवळात बसलेले असतात ते त्यांचं देवळ आहे. बाकीचे देव देवळात बसलेले असतात, तिथं आपल्याला दर्शनाला जावं लागतं. हे जे आपले देव आहे ते प्रत्यक्षात भक्ताच्या घरी ऑलरेडी कामाला गेलेले असतात, म्हणून त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घ्यायचं नाही. पुनर्जन्म झाला, आज ती वाढदिवसाला हजर झाली, हेच महत्त्वाचं झालं. गुरुजींनी सांगितले केसाला धक्का लागणार नाही म्हणे, कारण त्यांना लगेच फोन केला, गुरुजी लगेच घरी आले. ते तातडीने लगेच घरी आले, 1-1.5 तास बसले, त्यांनी सांत्वन केलं, तुमच्या कोणत्याही याला केसाला धक्का लागणार नाही, आज तुम्हाला डोळ्यासमोर उभी राहिली, हे गुरुजींमुळे राहिली, बाकी काही सांगू शकत नाही. वृत्तसंकलन विभाग नाशिक, लक्ष न्यूज नाशिक.